पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या शेतात हास्याचं पीक घ्यायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सुमारिया, चौघुलिया आणि शेवंता यांच्यामध्ये आज रंगणार आहे कार्यक्रमाची सुपारी मिळवण्यावरून जुगलबंदी. चला बघूया ही जुगलबंदी कशी रंगती आणि ही सुपारी कोणाला जातीये तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. शाबास. आज आपण रियाजाला सुरुवात करणार आहोत. रियाज तुला करायचा माहिती आहे ना? हो. चल सुरू करूया आपण. पंडितजी, नागपुरा लावतो. तानपुरा असतो रे तू. कुठला नागपुरा लावतोयस? 3 वर्ष झाली तू माझ्या गुरुकुलात आहेस. नागपुरा हा शब्द माहिती आहे तुला? अरे तानपुरा हा शब्द आहे ना. सॉरी पंडितजी, सॉरी, माफ करा. लावतो. हा, खरं तर तुझी लायकी नाही तानपुरा लावून गायची. बेसिक सारे का मग एवढंच शिकला पाहिजेस तू खरं तर. माफ करा पंडितजी. हा ठीक आहे, तानपुरा लावतो. सा सा नीट लक्ष देऊन का. सा सा पहिला शब्द आहे ना रे सा. त्याच्यातच 6 मिनिटं कशी काढतोस मला हेच कळत नाही. सा सा हे कशाला करतोय? मी तुला सांगतोय फोकस कर, फोकस कर. तू वर काय असं करतोय? अरे जे कॉपी करायचं ते कर ना. सूर कॉपी कर ना. सॉरी 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 पंडितजी, सॉरी. सारे सारे रे. माझी पट्टी कुठे आहे? मला नाही माहित. अरे माझी सारे ही पट्टी आहे. तुझी पट्टी कुठे आहे? माझी ही काय? माझी पट्टी. या एका पंच साठी पिशवीतून लाकडाची पट्टी घेऊन आलास तू. लाकडाची पट्टी का आणलीस तू गायनाच्या क्लासला? पंडितजी तुम्ही बोललात ना पट्टी सांभाळत जा म्हणून. अरे सांभाळत जा म्हणजे गायनाची पट्टी. ए तू बंद कर रे, बस कर. नाही पण फी दे चल. बापाला सांग 6 महिन्याची फी द्यायचा. खूप झालं. आणि छोड नाही. छोडणं काय छोडणं? दे ना रे, फी दे ना रे. 6 महिने झाले ना रे. एका महिन्याची पण फी दिलेली नाहीस रे. ते 22 रुपये फी दे ना रे. फी खूप गरज आहे रे पैशाची. मला तंगी लागली आहे रे. देणेकरी ना सारखे असे डोळे वाटारून बघतायत रे माझ्याकडे. दे ना रे फी. 4 इव्हेंट झाले, अजून एकाही इव्हेंटचे पैसे मिळालेले नाहीत रे मला. 2-3 गाणी म्हणतो आणि त्यानंतर मग लोक टोमॅटो आणि अंडी मारायला लागतात. जीव घेऊन धावत जायला लागतं. कुणाकडे पैसे मागणार मी? 80 रुपये डझनची अंडी मारतात, पण त्यातली 4 अंड्यांचे पैसे जर मला दिले तर माझं घर नाही करायचं आणणार. कुणाला सांगणार हे मी? बरं बॉइल्ड अंडी मारतात, जड चपाचपा लागतात. नाही आहेत रे पैसे माझ्या घरात. इलेक्ट्रिकचं बिल वाढेल म्हणून मी पंखा सुद्धा लावत नाही माहितीये. गेले 8 महिने झाले शॅम्पू सुद्धा केलेले नाहीत केस. असं केलं की वळ उठतात इकडे, एवढे लागतात केस. देणार रे पैसे, मला गरज आहे. देवा तू असं का वागतोस माझ्याशी? एवढा निष्ठुर कसा? असं काय केलं रे तुझं? एकदा एक तरी इव्हेंट कर. पंडितजी सर रडायचं नाही. पंडितजी डोळे पुसा. बोल पंडितजी, डोळे पुसा. इकडे. पंडितजी आयुष्य म्हणतात यालाच. पंडितजी आयुष्याच्या समुद्रात प्रवास करत असताना कटू आणि आनंदी शिदोरीवरच तर आपण मार्गक्रमण करत असतो की नाही? पंडितजी आपल्या होडीला विश्वासाची वल्ली लावली ना की सगळं छान होतं बघा.
3 वर्ष झाली गुरुकुलला कुल्लगुरू म्हणतोय आणि मोठं शहाणपणा शिकवतोच बल्ली बिल्ली मारे नाही. पंडितजी माफ करा पंडितजी, तुम्ही माझे गुरु आहात पंडितजी. अरे गुरु म्हटल्यावर कानाला हात लाव, नाकाला कुठे हात लाव. ENT आहे तुझा. अरे तुझा पंडितजी बघ जरा कोणाला सुपारी आले नमस्कार पंडितजी. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. गाणं आपण चार चौघी इकडे जातात का? गाणं अपट नाही आहे ते, गाणं पोपट आहे ते, आणि 4 चौघी नाही आहे ते. 5-6 जणी आहेत का? नाही नाही, कदम कदम काय बोलता? गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया असं नाव आहे ते, 4 चौघी नाही आहे. माफ करा होय होय. नमस्कार मी श्याम राजपूत. नमस्कार. मी अरुण कजान. होय होय मला कळतंय तुमची देणी आहेत, मला माहिती आहेत. मला 1 महिन्याची मुदत द्या, मी देतो. मला खरंच पैसे नाही आहेत हो, मी देतो. तू पाय नाही नाही आम्ही पैसे घ्यायला नाही आलो, आम्ही सुपारी द्यायला आलोय. सुपारी द्यायला आलोय. हॅलो आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ का? नाही, थांब, थांब, थांब. चालू आहे. बसा बसा प्लीज बसा. मी सुपारी द्यायला आलेला आहात. वा 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 छान आहे. कितीची सुपारी आहे? 1 लाखाची सुपारी आहे. 1 लाखाची. आणि ही जी 1 लाखाची काय करता तुम्ही? थांबा पाणी. 1 लाखाची सुपारी. अरे बापरे, 1 लाखाची सुपारी. अरे बापरे, मी गेले 5 वर्षात हा आकडा ऐकलेला नव्हता. 1 लाख म्हणजे एकावर 5 शून्य बरोबर? अरे हो ना हो. तुमच्याकडे एकावर 1 शून्य 1 लाख असं नाही ना म्हणा. काय काय तुम्ही मग सुपारी द्यायचीच असेल तर मग तुम्ही द्या द्या सुपारी. नाही नाही देतो देतो. शेवंताबाईंना बोलवा ना. कोणाला? शेवंताबाई आम्ही त्यांनाच लावणीची सुपारी द्यायला आलो ना. शेवंताबाईंना 1 लाखाच्या लावणीची सुपारी द्यायला आलाय. गेली पूर्ण इज्जत गेली तुमची. पुन्हा एकदा मी विचारतो, तुमचा गैरसमज होत नाहीये ना? म्हणजे शेवंताबाईंनाच तुम्ही 1 लाखाची सुपारी द्यायला आले? हो त्यांच्या लावणीबद्दल आम्ही जाम भारी ऐकलंय. अहो त्यांच्या लावणीत जलवा जलवा असतो. जवला तुम्ही खाता कदम काढू. पण आता तुम्ही आलात खरं शेवंताची सुपारी घेऊन, पण अचानक जर तुम्हाला एक अत्यंत उमदा आणि एक तरुण गायक जर भेटला आणि त्यांनी सांगितलं की त्याच बजेटमध्ये तो स्वर्गीय सुख तुम्हाला ऐकवू शकतो त्याच्या कंठातून आलेलं, तर तुम्ही काय कराल? हा म्हणजे बजेट त्याचा थोडंफार मागे पुढे, म्हणजे मागेच कमीच थोडं तुमचा फायदाच होईल. काय वाटेल? नाही 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 काय आहे, आता मागच्याच महिन्यात आमच्या इथे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला बरं का, आणि एकदम भारी झाला, A1 झाला. पण आमच्या कमिटीचं काय म्हणणं आहे की यावेळेस लावणीचा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण काय आमच्या इथे ज्या बायका आहेत ना त्यांना लावणी बघायला मिळत नाही ना. महिला मंडळांना लावणी बघायला भेटते. त्यामुळं खास महिलांसाठी आम्हाला लावणीचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे, आणि तो पण शेवंताबाईचा. शेवंतबाई. कारण आम्हाला कळलंय की त्या एकदम घरंदाज लावणी करतात बुवा. आणि हे हो, आणि हे पण कळलं की बाबा त्या यावेळेस इथे असतात, म्हणून आम्ही इकडे आलोय. 1 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन आलोय आम्ही. एकदा हातात घेऊ शकतो? घ्या ना. घ्या. अरे बापरे. काय करताय तुम्ही? अरे तुम्ही डायरेक्ट कसं देतात? बरेल तो असं काय करताय? ऐका ना, यांना शेवंताबाईंना बोलवा ना. बोला बोला. शेवंताबाई त्या इथे कुठे आहे? आहेत, शेवंताबाई आहेत. आहेत मग बोलवा ना. बोलवा बोलवा लवकर. शेवंताबाई बोलवतो. ऍक्च्युली नाही आहेत का? मग जाऊ का मी? नाही आहेत म्हटल्यावर नाही आहेत कसं होईल? थांबा जरा. हो हा हा दत्तू बसेल तुमच्या बरोबर थोडा वेळ. आलोच मी. शेवंता सुपारी फिक्स करून टाक. अरे कदम कदम थोडं दुसऱ्या शेवंतबाई. दुसऱ्यांच्या घरात आहे आपण थोडस.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.